नमस्कार मित्रांनो, वामन परुळेकर व्लॉग्स या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। आज सिंधुदुर्गातल्या होडावडे या गावामध्ये मी तुम्हाला घेऊन आलो आहे आणि या गावामधून आपण हा जो छोटा रस्ता आहे त्या रस्त्याने चाललोत वजराटकडे। सो हे कनेक्टिंग रोड आहे दोन हायवेला, एक जो सावंतवाडी तुळस मार्गे वेंगुर्ला आणि सावंतवाडी मठ मार्गे वेंगुर्ला असे जे दोन रोड आहेत त्या रोडना कनेक्ट करणारा हा एक रोड आहे। प्रवास फार मोठा नसणार आहे आपला, पण या प्रवासादरम्यान ही होडावडेमधील शाळा आहे। या प्रवासादरम्यान मी तुम्हाला होडावडा हे गाव, त्या गावातून आपण प्रवास करताना जो सुंदर रस्ता आहे, निसर्ग आहे तो दाखवणार आहे आणि त्यानंतर पुढे मेजर गाव जे आहे ते वजराट गाव आहे, तो गावही थोड्या वेळाने आपल्यासमोर येईल। सो होडावडा, वजराट आणि वजराटमधून नंतर आडेली असा हा प्रवास असणार आहे। हा खरं तर माझा खूप आवडता रस्ता होता, कारण मी ज्यावेळी विद्यार्थी होतो, तळवडेमध्ये शिकत होतो, त्यावेळी तळवड्यातून मठ या गावात जाण्यासाठी आम्ही हा रस्ता त्यावेळी वापरायचो आणि आम्हाला अजूनही आठवतं बाबांची स्कूटर होती चेतक, त्या चेतकने आम्ही या रस्त्यावरून जायचो आणि त्यावेळी बराच रस्ता मातीचा होता, पूर्ण डांबरीकरण झालेलं नव्हतं। सो तुम्ही इथे बघताय हे माझ्या आठवणीप्रमाणे इथे आरोग्य केंद्र आहे राईट साईडला, तुम्हाला दिसणार नाही, कॅमेरा तिथे मूव्ह होतोय, आणि एक जुनी शाळा होडावडे गावातली ती शाळा पण तिथे। आणि आता हे केंद्र सरकारने नवीन जे बांधलं आहे ते पण आरोग्य केंद्र इथे आहे होडावडे या गावामध्ये। तुम्हाला आता मी थोडा जो गाव आहे आतमधल्या काही वाड्या आहेत त्या मी दाखवेन तुम्हाला। रस्ता बघा किती छोटासा आहे, टिपिकल कोकण। हायवेवर हा अनुभव तुम्हाला कधी मिळणार नाही। हायवेवर बरेच व्लॉग मी शूट केलेत, हायवेने बराच प्रवास केला आहे, पण त्या प्रवासामध्ये तुम्हाला असा जो निसर्ग आहे, दोन्ही बाजूला झाडं, त्यानंतर ही घरं पण टिपिकल घरं कोकणातली, अगदी निमुळत्या छपराची आणि कौलारू जी घरं असतात ती घरं तुम्हाला दिसतात इथे सगळी। काही आधुनिक घरं पण असतील, पण बरीच घरं जी आहेत ती जुनी जी घरं होती, जुन्या टाईपची जी घरं आहेत तशी दिसतात। आणि इथे हे एक रस्ता क्षेत्रपालेश्वर मंदिरकडे आणि हे ग्रामपंचायत कार्यालय असावं। माझ्या ज्या मेमरीज आहेत जुन्या, या रस्त्याने भरपूर प्रवास केला आहे मी या रस्त्याने, आणि मला आठवतं आहे, मला आणि बाबांच्या गाडीवरून विशेषतः मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे आम्ही प्रवास करायचो त्यावेळी बराचसा भाग या रस्त्याचा मातीचा होता, पण आता पूर्ण डांबरीकरण झालं आहे, त्यामुळे अगदी आरामात फार कमी वेळात आपण वजराट या गावामध्ये पोहोचतो। फार काही खराब रस्ता पण दिसत नाही आहे। हे ब्रिज पण मला आठवतं, कधी उन्हाळ्यात आम्ही इथे आलो की थांबायचो पाणी बघत, कारण इथे पाणी असायचं बऱ्याचदा। आणि सायकलने पण मी प्रवास केला आहे या रस्त्यावरून। या रस्त्यावरून आलो होडावड्यातून, मधल्या एका वाटेने नदीतून एक पलीकडे जायची वाट असायची, ती उन्हाळ्यात सुकायची, तर त्या वाटेने आम्ही पुन्हा तळवड्यात पण गेलेलो आहोत। सो माझ्याबरोबर एक माझा मित्र असायचा, सो त्याच्याबरोबर असा मी प्रवास केलेला होता, त्यामुळे त्याही आठवणी आहेत। तुम्ही इथे छोटे छोटे बोर्ड बघताय सगळीकडे, या बोर्डवर वाड्या लिहिलेल्या आहेत, होडावडे गावामधल्या कोणत्या कोणत्या वाड्या आहेत। मला असं वाटतं की पटेलवाडी अजून गेली नसेल तर ती जुनी आठवण आहे, गेली नसावी। पण तुम्ही बघता इथे घरं पण खूप आहेत। थोडंसं आता ऊन इथे आपल्याला दिसायला लागलं आहे, जरा वर आलो तर आपण त्यामुळे। पण कोकणात आता तुम्ही अगदी आतल्या भागात जरी गेलात, आतल्या भागात जरी प्रवास केलात, तर तुम्हाला खूप छान घरं दिसतील, टुमदार घरं दिसतील। कधी कधी असं वाटतं इतक्या आतमधल्या भागामध्ये कसं काय, तर काय आता कनेक्टिव्हिटी आहे। हां, हे बघा इथे ती पटेलवाडीचा बोर्ड आहे, आणि त्यावेळी इथे हा पूर्ण मातीचा रस्ता होता। ही साधारण 2001, 2002 किंवा 2000 या सालातली तुम्हाला गोष्टी सांगतोय, ज्या मातीचा रस्ता वगैरे होता मी म्हणतोय ते त्या काळामध्ये, म्हणजे जवळजवळ 20 वर्षापूर्वी, 20-22 वर्षापूर्वी काही ठिकाणी ते मातीचा रस्ता होता आणि त्यावेळी आम्ही प्रवास करायचो। मला असं आठवतं की मी 8वीत असल्यापासून, म्हणजे 1998 पासून, 1998 ते 2002 ते 2003 पर्यंत जवळजवळ या रस्त्याने मी प्रवास केलेला, आणि त्याच्या बऱ्याच आठवणी आहेत।
इथे बघा, अगदी टिपिकल एखादं कोकणातलं दुकान असतं तसं मला इथे काहीतरी दिसतंय आहे दुकान. नंतर हा रस्ता, एक छोटासा रस्ता. अर्थात थोडं सावधानीने तुम्हाला गाडी चालवायची आहे इथे, कारण रस्ता खूप छोटा आहे आणि पटकन समोरून गाड्या येतात. कारण कमी वाहतूक असल्यामुळे बरेच जण, ही बघा ही गाडी तरी स्लो आहे, त्याला खाली उतरवायची आहे म्हणून त्याने स्लो केली आहे. पण बऱ्याचदा काय होतं की वाहतूक कमी असल्यामुळे गाड्या फास्ट येतात आणि संपूर्ण वळणावळणाचा रस्ता आहे. हा बघा, हा चढाव तुम्ही बघताय, सो हा वळणावळणाचा रस्ता आहे. अगदी आठवणीतली माझ्या म्हणजे या चढावाच्या जरा पुढे जो रस्ता, इथे इथे एकदा आमची टू व्हीलर पंक्चर झालेली आणि हा रस्ता त्यावेळी आतमध्ये जो गेलाय तो त्यावेळी जस्ट नवीन ते करत होते. सो ती एक आठवण आहे. पुढे जरा पुढे गेल्यावर आता वजराट गाव येईल आणि त्या गावामधलं मंदिर आणि त्याशिवाय त्या गावातली पूर्ण जी मुख्य वस्ती आहे ती मी तुम्हाला दाखवेन. इथे खूप जबरदस्त फील येत आहे, संध्याकाळची वेळ, कोकणातली संध्याकाळची वेळ, कोकणातला हा रस्ता, खूप सुंदर. आता आपण मंदिराकडे पोहोचलोत, ज्या मंदिराची मी मगाशी तुम्हाला उल्लेख केलेला त्या मंदिराकडे आपण पोहोचलोत. हे वजराट गाव आहे आणि वजराट गावातला जो मुख्य रस्ता आहे आणि मुख्य वस्ती आहे ती तुम्हाला मी पूर्ण दाखवेन. अ, या गावाची आठवण म्हणजे माझी आई इथे शिक्षिका होती, त्यामुळे पहिल्यापासून या गावाचं नाव मी ऐकत आलो आहे. इथे बघा, ही जी शाळा आहे, या शाळेमध्ये माझी आई शिक्षिका होती आणि खूप पूर्वी सुमन वसंत नाईक तिचं नाव, आणि तिचे विद्यार्थी आता खूप मोठे झालेत, त्यांनाही मुलं झालीत, एवढे मोठे विद्यार्थी आहेत ते. वजराट शाळा, त्यावेळी आई चालत यायची, अगदी आडेली तिट्यापासून चालत प्रवास करावा लागायचा वजराटला. त्यावेळी बसेस एवढ्या नव्हत्या, 70s 80sचा तो काळ होता. सो इथे पुढील एका घरामध्ये ती भाड्याने पण राहिलेली आहे. ते निश्चित आता आठवत नाही घर कोणतं ते, पण ते कौलारू एक घर आईने मला दाखवलेलं होतं. बाकी तुम्ही बघताय गाव अतिशय संपन्न आहे. तुम्ही घरं बघताय, बागा बघताय, छोटी मोठी झाडं आणि बाकी इतर जी वृक्षवल्ली आहे त्याबद्दल काही वादच नाही आहे. हे सगळे लोक आहेत, हे एक प्रकारे लकी पण आहेत की इथे कोणताही मोठा रोडचा प्रोजेक्ट नाही आला आहे आणि त्यांची जमीन किंवा झाडं नाही गेली आहेत. त्यामुळे आय थिंक हे घर असावं जिथे आई भाड्याने राहायची. निश्चित मला सांगता येणार नाही, पण याच दरम्यान आईने मला इथं दाखवलेलं. आता इथे कोणीतरी गाडी, ओके ठीक आहे जागा आहे, आपण सहज पुढे जाऊ. दिस इज कॉमन पिक्चर. जर तुम्ही कोकणात कधी आला आणि आत्या रस्त्यांमध्ये आला तर लगेच असं बघून चिडून जाऊ नका, कारण कसं असतं इथे एक वाहतूक कमी असते आणि वाहतूक कमी असल्यामुळे लोक रस्त्याच्या बाजूला गाडी लावणं किंवा थोडं मधोमध गाडी लावणं असं होतं. किंवा असं, हे बघा हे गाईला घेऊन चाललेत काका. सो या गोष्टी कॉमन आहेत. थोडंसं मानसिक तुमची तयारी हवी, असे प्रसंग समोर येणारच तुमच्या. आणि तेच खरं ग्रामीण जीवन असतं. ज्यावेळी आपण रस्त्यावर असं कोणाला तरी गाईला घेऊन जाताना बघतो, गप्पा मारताना लोकांना बघतो रस्त्यावर, त्यावेळी ते खऱ्या अर्थाने कोकणी ग्रामीण जीवन असतं आणि त्याचा आपण आनंद घेतला पाहिजे. काही ड्रायव्हर चिडतात वगैरे, तर असं करायचं नाही आपण. कोकणात आलो आहे तर कोकणातलं वातावरण, संस्कृती, सगळं जे असेल त्या. आणि हा इथे थोडंसं मी स्लो करेन. ही लहानपणापासूनची माझी आठवण आहे. हे मोठं गेट दिसतं, आय डोंट नो की कोणाची बाग आहे किंवा काय, पण अगदी सुरुवातीपासून ज्यावेळी आम्ही इथे प्रवास करायचो त्यावेळी हे जे मोठे मोठे गेट होते हे आमच्यासाठी एक आकर्षण होतं त्यावेळी. त्यामुळे मी थोडी गाडी स्लो करायचो किंवा बाबांच्या मागे बसलो असेल तर बाबांना गाडी इथे स्लो करायला सांगायचो. मला ती बाग बघायची असायची. अर्थात कधी आत जाण्याचा योग नाही आला, कोणाची आहे मला माहिती नाही. आता हे बऱ्यापैकी वजराट संपत आलं आहे, जे तुम्ही बघताय हा बोर्ड आहे वर. आणि अशा प्रकारे आता आपण हायवेला आलोत मित्रांनो. हा आहे बेळगाव हायवे आपला, म्हणजे सावंतवाडी मठ मार्गे वेंगुर्ला. आणि हा व्लॉग पण मी इथेच थांबवेन मित्रांनो. हा रोड मला दाखवायचा होता तुम्हाला. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला सांगायला अजिबात विसरू नका. एक वेगळा अनुभव, कोकणातल्या आतल्या रस्त्याचा अनुभव तुम्हाला मी दिला, तुम्हाला दर्शन घडवलं. तुम्ही नक्की मला सांगा, कमेंट्स करा. धन्यवाद मित्रांनो.